हाँ नमस्कार, मैं रूप सेन महाराष्ट्र जनसत्ता में स्वागत करता हूँ। आज देखिए मैं यहाँ पे ट्राइडेंट होटल में हूँ। यहाँ पे 1 ट्रिलियन महाराष्ट्र अब ये जो कॉन्फ्रेंस हो रहा है, हमारे साथ एमआईडीसी का कोऑर्डिनेटर डॉक्टर कुणाल खेमनार सर है। तो एमआईडीसी के बारे में, प्रोजेक्ट के बारे में वो किस तरह देखते हैं, ये 1 ट्रिलियन महाराष्ट्र इकोनॉमिक ग्रोथ है, उनकी ज़ुबानी सुनेंगे। सर कुणाल सर, महाराष्ट्र जनसत्ता में स्वागत करता हूँ। आज देखिए यहाँ पे ट्राइडेंट होटल में यहाँ पे 1 ट्रिलियन इकोनॉमी महाराष्ट्र ग्रोथ हो रहा है। तो किस तरह एमआईडीसी का किस तरह देखते हैं, एमआईडीसी का प्रपोजल क्या है, क्या कहना चाहिए? मराठी सांगू माननीय मुख्यमंत्र्यांनी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासाठी म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी 2030पर्यंत $1 ट्रिलियन इकॉनॉमी याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। ज्यावेळेस आपण विकसित भारत म्हणतो त्यावेळेस सगळ्यात जास्त योगदान त्यामध्ये महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं राहील हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि त्या दृष्टीने विकसित महाराष्ट्र पण आपण करत असताना $1 ट्रिलियन हे आपण 2029-30 या आर्थिक वर्षापर्यंत करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने उद्योग क्षेत्राचं सगळ्यात जास्त योगदान राहील या पद्धतीने आपली जी धोरणं आहेत, पॉलिसी आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कसं तयार करता येईल याविषयी आज सगळ्यांसोबत चर्चा आणि सादरीकरण त्या संदर्भात झालेलं आहे। आपल्या राज्य हे ऑलरेडी सगळ्यात जास्त औद्योगिक विकसित राज्य म्हणून आहे आणि गेल्या 20 वर्षांमध्ये देखील सर्वाधिक परकीय गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये आलेली आहे। आणि त्यालाच अनुसरून येत्या काळातसुद्धा ज्या उद्योगाचे जी क्षेत्र आहेत, म्हणजे डिफेन्स असेल, ग्रीन मॉलिक्यूल असेल, डेटा सेंटर असेल, सेमीकंडक्टर असेल, ह्या पद्धतीची नवीन जी उगवती क्षेत्र आहेत त्यांना राज्यामध्ये आणणं आणि त्यांना अट्रॅक्ट करणं यासाठी आपण आपली धोरणं आता त्या दृष्टीने ही म्हणजे फायनलाइज केलेली आहेत। तर त्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी आपण करत आहोत। कनेक्टिव्हिटीचा उपयोग सामान्य माणसाला जसा होतो तसाच तो उद्योगांनाही होतो। त्यामुळे ही ऑलरेडी असलेली कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन त्याच्या भोवती उद्योग क्षेत्र कसं विकसित करता येईल हे आपलं विजन आहे। सर कुणाल सर, अनेक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही एमआयडीसीचे कोऑर्डिनेटर आहेत, तर आता येणाऱ्या जे युवक आहेत त्यांना एक इंडस्ट्री वापरतात अवेअरनेससाठी, किंवा एमआयडीसीतर्फे काय सर असं काही जागृतपणा काय असं करत आहात तुम्ही? जसं आपल्याकडे आत्ता बोलल्याप्रमाणे पोर्ट असेल, एअरपोर्ट असेल, हे मोठ्या प्रमाणावर येत आहेत, मोठे उद्योग देखील येत आहेत आणि ह्या सगळीकडे सगळ्यात जास्त रोजगाराची गरज असते। त्यामुळे अगदी ड्रायव्हरपासून ते स्किल्ड ऑपरेटरपर्यंत या सगळ्या पद्धतीच्या पदांवर मोठ्या प्रमाणावर स्किल्ड एम्प्लॉईजची गरज आहे। त्यामुळे स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल, हायर टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट असेल, यांच्यासोबत सहकार्य करून आणि खाजगी संस्था असतील जसं क्रायसिल असेल किंवा टाटा आणि रिलायन्स यांच्यासारखे मोठे उद्योग समूह असतील, हे स्वतः अनेक मल्टीनॅशनल कंपन्या असतील, हे स्वतः पण त्यांचे इंटरनल स्किल डेव्हलपमेंट सेंटर सेटअप करतात। एमआयडीसीने सुद्धा राज्यभरामध्ये 7 पेक्षा अधिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर विकसित केलेले आहेत। टाटा टेक्नॉलॉजीसोबत आपण 6 ते 7 पेक्षा सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन हे CIIT सेंटर्स आपण डेव्हलप केलेले आहेत। तर कॉलेजमधून निघणाऱ्या तरुणांना हे एम्प्लॉयबल स्किल्स मिळावेत आणि त्यांना हे हायली टेक्निकल जॉब्ससाठी हे कोर्सेस आणि सर्टिफिकेशन मिळावं ह्या उद्देशाने हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर तयार केलेले आहेत। ते तिथल्या इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीसोबत चालवले जातात। जी सर, कुणाल सर, या शोच्या माध्यमातून ट्रिलियनच्या इकॉनॉमी महाराष्ट्राच्या या शोच्या माध्यमातून एक येणाऱ्या नव्या युवकांना काय मेसेज द्याल आणि काय सांगाल तुम्ही एक थोडक्यात? मी एवढंच सांगू इच्छितो की जी काही जिओपॉलिटिकल सध्या परिस्थिती आहे ती भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे। ज्या गतीने आपला आर्थिक विकास होत आहे त्यामध्ये आपण सगळ्यात जास्त प्रॉडक्टिव्ह आणि यंग एजमध्ये आपलं सध्या लोकसंख्या आहे आणि त्यामुळे तरुणांना विशेषतः खूप मोठी संधी आहे याच्यामध्ये रोजगाराची, उद्योग उभारणीची। त्यामुळे सरकारने अनेक पॉलिसीज उद्योग उभारणीसाठी केलेल्या आहेत। उद्योग उभारणीसाठी जमीन आपण सबसिडाईज रेटमध्ये MSMEसाठी देतो आणि अनेक नवीन क्षेत्र युवकांनी याच्यामध्ये रोजगार किंवा स्वतः व्यवसायाची संधी त्यांना उपलब्ध आहे, त्याचा जरूर लाभ घ्यावा आणि देशाच्या आर्थिक विकासात सहभागी व्हावं एवढंच आवाहन मी करू शकतो। धन्यवाद सर, कुणाल सर आमच्याशी महाराष्ट्र